चोपड्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत एका कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं होतं। यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सरपंच आणि उपसरपंच यांना मार्गदर्शन केलंय। चोपडा बस स्थानक राज्यात प्रथम क्रमांकावरती राहू शकतं, तर आपली ग्रामपंचायत राज्यात पहिली का येऊ शकत नाही असं विधान त्यांनी केलं। हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। 10,000चा दर मिळत असल्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। किमान 15,000चा दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये कयाधू नदीवरती 4 ते 5 वर्षांपूर्वी बंधारा बांधला गेला। या बंधाऱ्याचं पाणी शेतात शिरू लागल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। एकीकडे अमेरिकेनं भारतावरती 50% टॅरिफ लावला होता, तर दुसरीकडे श्रीलंकेनं सुद्धा कांद्यावरचं आयात शुल्क 10%वरनं थेट 50% केलंय। याचा परिणाम कांद्याच्या भावावरती होऊन आज कांद्याला प्रति किलो 10 ते 12 रुपये इतकाच भाव मिळू लागलाय। भावाच्या घसरणीमुळे शेतकरी आणि कांदा निर्यातदार संकटात आहेत। जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट कोसळलंय। ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचं कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी दर पडल्याचा आरोप केलेला आहे। तर केळीचे दर घसरून प्रति क्विंटल फक्त 300 ते 500 रुपये मिळत असल्यानं उत्पादन खर्चही निघेनासा झालाय, त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे। बुलढाण्याच्या खामगाव शहरात अवैधरित्या गुटखा बाळगणाऱ्यांवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली। यावेळी 25 लाखांच्या गुटख्यासह 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय। अमरावती जिल्ह्यातील अंजनी सिंग बस स्थानकासाठी नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं। शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरल्यामुळे अधिकाऱ्यांकडनं या आंदोलनावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय। चंद्रपूरमध्ये उद्या आणि परवासाठी मुख्य रस्त्यांवरची वाहतूक तात्पुरती पर्यायी मार्गाने वळवली जाईल। तात्पुरते निर्बंध आणि पार्किंगचे मार्ग आखून देण्यात आलेत। नागपूरकडनं येणाऱ्या वाहनांना वरोडा नाका, रामनगर, सेंट मायकल स्कूल मार्गे शहरात प्रवेश मिळवावा लागेल। धाराशिवमध्ये पुन्हा वाघाचं दर्शन झाल्यानं वरवंटी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन खात्याकडनं वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पालिकेतर्फे प्रारूप प्रभार रचना प्रसिद्ध करण्यात आलाय। यामध्ये 19 प्रभाग कायम ठेवण्यात आलेले असून 17 प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 सदस्य तर 2 प्रभागांमध्ये प्रत्येकी 3 सदस्य असतील। सोलर कंपनीतल्या ब्लास्ट नंतर बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली। या कंपनीत वारंवार अशा घटना घडतात। कंपनीच्या मालकावर गुन्हा का दाखल होत नाही? जर गुन्हे दाखल केले गेले नाहीत तर आम्ही पोलीस स्टेशन आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। साताऱ्यामधल्या कराड तालुक्यातील येणके किरपे या मार्गावरती बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनानं धडक दिली। यामध्ये या बछड्याचा मृत्यू झालाय। यावेळी बछड्याच्या मृतदेहाशेजारी मादी बिबट्या बसून असल्याचं नागरिकांना लक्षात आलं। मात्र वन खात्याचं पथक तिथे पोहोचण्याआधीच बिबट्यानं मृत बछड्याला त्या ठिकाणावरनं नेल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। बीडमधल्या लिंबा गणेश येथील प्रसिद्ध भालचंद्र गणपतीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्तीचा फड रंगलेला होता। यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित पैलवानांनी हजेरी लावलेली असून कुस्ती पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी झालेली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। मालेगाव भागात असलेलं गिरणा धरण 96% इतकं भरलंय। यामुळे धरणातनं 814 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। नदीकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यात गेले 10 दिवस पावसाच्या सरी बरसतात। मुसळधार पावसानं महाकाली मंदिर परिसरात झरपट नदीवरचा जुना पूल पुराच्या तडाख्यानं ढासळलाय। प्रशासनानं कठडे लावून या मार्गावरची वाहतूक रोखली आहे। मात्र नागरिकांनी तातडीनं हा पूल उभारण्याची मागणी केली आहे। बातमी आहे जर्मनीतनं। जर्मनीमध्ये पिंपरी चिंचवडच्या रागळवार कुटुंबानं गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। यंदा या कुटुंबानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासावरती आधारित आकर्षक देखावा तयार केलाय। दरम्यान दर्शनासाठी जर्मनीतील 70 ते 75 भाविकांनी हजेरी लावल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी नियोजन केलंय।
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरातल्या मुख्य रस्त्यांपैकी 17 रस्ते हे वाहतुकीसाठी बंद असतील तर शहरामध्ये विविध ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत। भुसावळच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील गणरायाचं वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं। यावेळी विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेत पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला। चंद्रपूरच्या तुकुमचा राजा छत्रपती गणेश मंडळानं साकारलेला 11,000 सुतांच्या रिणांनी बनवलेला बाप्पा हा आकर्षक ठरलाय। दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दीही केली आहे। जळगाव जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे। गणपती विसर्जन मिरवणुकीवरती पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर असेल। यावेळी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह दुर्बिणीद्वारे विसर्जन मिरवणुकीतील प्रत्येक घडामोडींवरती पोलीस नजर ठेवतील। धुळ्यामध्ये नवसाचा लालबाग गणेश मंडळ मित्रमंडळाच्या वतीनं सामूहिक अथर्व शीर्ष पठणाचं आयोजन केलं गेलं। यावेळी शहरातील महिला आणि गणेश भक्त सहभागी झाले होते। बातमी अकोल्यामध्ये ओबीसी समाजानं आंदोलन केलं। आंदोलनामधनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यास विरोध केला गेलाय। सरकारचा निर्णय ओबीसींवरती अन्यायकारक असल्याचा आरोप होतोय। नांदेडच्या हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन पुकारलं। यावेळी आंदोलकांनी शासन निर्णयाची होळी केली आहे। ओबीसी समाजाच्या हक्कांवरती गदा आणल्याचा आरोप यावेळी केला गेला। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये सरकारनं काढलेल्या जीआरला ओबीसी समाजानं विरोध केलाय। ओबीसी आरक्षणाला धक्का देणारा जीआर असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे। तातडीनं हा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारलं गेलं। नागपूरमधल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे घेतलं गेलंय। मंत्री अतुल सावे आणि आमदार परिणय फुके यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आहे। एका महिन्याच्या आत 12 मागण्यांचा शासन निर्णय सरकार काढणार आहे। ओबीसी आरक्षणाला आता कुठेही अडचण येणार नाही। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मंत्री अतुल सावे म्हणतात। मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार नाही असंही त्यांनी सांगितलं। मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसींवर कोणताही परिणाम होणार नाही। एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्याला दिलं जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। कुणावरही अन्याय होऊ देणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली। सरकारमधीलच काही जण फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तर शिंदेंनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचा आरोप राऊत करतात। सातारा गॅझेटमध्ये हयगय करू नका, निर्णय न झाल्यास रस्त्यावरती फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। आपण आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहोत असंही त्यांनी सांगितलं। आपण आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही। ओबीसींसाठी उपसमिती केली गेली ही चांगली गोष्ट आहे, पण कुणी कितीही उपसमित्या तयार केल्या तरी आरक्षण मिळवणारच असं मनोज जरांगे म्हणतात। छगन भुजबळ हे पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणारे व्यक्ती आहेत अशी टीका केली आहे मनोज जरांगेंनी। जीआर बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण केला जातोय असा आरोपही जरांगेंनी केला। जरांगेंच्या आंदोलनानंतर मिलिंद देवरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। दक्षिण मुंबईत आंदोलनासाठी परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी मिलिंद देवरांनी केली आहे। मराठा आंदोलनात दंगल पेटण्याची संजय राऊत वाट पाहत होते असा आरोप केलाय माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी। तर संजय राऊतांचा आता जळफळाट होतोय असंही त्यांनी म्हटलंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसात विविध पक्षातनं पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला। आजही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांनी भाजपत प्रवेश केलाय। त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सुद्धा भाजपत सहभागी होतात। रत्नागिरीमध्ये वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश पुढे ढकलला गेला। नारायण राणेंची प्रकृती ठीक नसल्यानं हा पक्षप्रवेश सोहळा पुढे ढकलला जातोय। येत्या 4 दिवसात मोठ्या थाटात पक्षप्रवेश पार पडेल असं वैभव खेडेकर यांनी सांगितलं। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पार्थ पवार यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी स्नेहभोजन केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं शिर्डी विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी विश्वास दर्शवल्यामुळे मराठा समाजाचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया विखे पाटलांनी यावेळी दिली।
पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या निमित्तानं साताऱ्यातल्या पोवई नाक्यावरच्या शिवतीर्थावर मंत्री शिवेंद्रराजे यांचा मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या वतीनं सत्कार केला गेला। पत्नीच्या अफेअरच्या संशयावरून पतीनं तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना पालघरच्या पास्थळ इथे घडलेली आहे। हत्येनंतर आरोपी सुरेंद्र सिंग आणि त्याची पत्नी रेखा सिंग हे दोघे फरार आहेत। मालेगावच्या हिरापुरा भागात सायजिंग मिलला भीषण आग लागली। या मिलमध्ये कापड सूतगाठी असल्यामुळे आगीनं काही क्षणात रौद्र रूप धारण केलं। रायगडमधल्या माणगाव जवळ असलेल्या श्री स्वयंभू गणेश मंदिरात चोरी झाली आहे। चोरट्यांनी तोंडाला फडका बांधून या मंदिरातली दानपेटीच लंपास केली। चोरी करतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय।